नमस्कार, मी प्रशांत कुलकर्णी. आपण पूर्वी व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की वटपौर्णिमा सण कसा साजरा करावा किंवा वटपौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा निर्माण कशी झाली किंवा तो सण निर्माण कसा झाला. तर आपण आपल्या माहितीस्तव हा जो सण आहे, जो स्कंद पुराणामध्ये जी कथा येते, प्रत्येक सणापाठीमागं किंवा प्रत्येक गोष्टीपाठीमागं काही ना काहीतरी एक छोटीशी कथा असते. त्याचप्रमाणे या वटपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा एक छोटीशी कथा आहे जी स्कंद पुराणामध्ये सांगितल्या गेलेली आहे. जो अश्वपती नावाचा राजा होता, तो राजा आपल्या संततीहीन असल्याकारणानं, संतती नसेल, अपत्य नसल्याकारणानं सावित्री देवीची उपासना करतो आणि सावित्री देवीला उपासना करून प्रसन्न करून घेतो. ज्यावेळेस तो सावित्री देवीला प्रसन्न करून घेतो, त्यावेळेस सावित्री देवी त्याला वरदानाप्रित्यर्थ मागायला सांगते. त्यावेळेस तो सांगतो की मला संतती हवी आहे. तर सावित्री देवी सांगते की तुला एक कन्यारत्न प्राप्त होईल. ते कन्यारत्न अत्यंत हुशार आणि अत्यंत सद्भावी असणारे आणि अत्यंत धार्मिक असणारे, जे करून तुझ्या कुलाचा उद्धार करणारी ती कन्या असणार आहे. त्याचप्रमाणे त्या अश्वपती राजाला काही काळामध्ये सावित्री देवीच्या कृपा आशीर्वादानं एक कन्यारत्न प्राप्त होतं. त्या कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर त्या कन्येचं जो नाव आहे, तो सावित्री देवीच्या कृपा आशीर्वादामुळं जन्मल्यामुळं त्या कन्येचं नाव सुद्धा तो सावित्री ठेवतो. सावित्री कन्येचं नाव ठेवल्यानंतर अत्यंत सुंदर आणि अत्यंत रेखीव दिसणारी ती सावित्री मुलगी त्याची होती. परंतु बालपणामध्ये त्याला हे सर्व काही जाणवलं नाही. परंतु ज्यावेळेस ती सावित्री तरुण झाली, त्यावेळेस तिचा विवाहाची वेळ ज्यावेळेस आली, त्यावेळेस तिच्यासोबत विवाह कुणी करायला तयार नव्हतं. त्यामुळं जो अश्वपती नावाचा राजा होता, तो आपल्या मुलीला सांगतो की तुझ्या इच्छेप्रमाणे तू वर शोध. त्याचप्रमाणे ही जी सावित्री नावाची मुलगी आहे, त्या नगरामध्ये फिरून, आपल्या वनामध्ये फिरून एक वर शोधते. तो द्विमशन नावाचा जो राजा होता, त्याचा मुलगा म्हणजे सत्यवान, जो राजा तो अंध होता. तो डोळ्याने त्याला कमी दिसत होतं किंवा अंधकार असल्याकारणानं या सत्यवान नावाच्या मुलासोबत तिचा विवाह करायचं तिने ठरवलं. त्या विवाहासमयी किंवा विवाहाच्या पूर्वी नारदमुनींनी त्या अश्वपती राजाला सर्व सांगितलं की हा जो सत्यवान नावाचा जो मुलगा आहे, तो अल्पायुष्य आहे, त्याला आयुष्य कमी आहे. परंतु या सावित्री नावाच्या त्या मुलीने तिने हे न ऐकता तिने ठरवलं की मी एकदा ठरवलं आहे, तर तो अल्पायुष्य असो किंवा ज्ञानाने कमी असो किंवा गरिबी असो, मी त्या मुलासोबतच विवाह करेल, असं त्या मुलीने ठरवलं आणि त्या सत्यवान नावाच्या मुलासोबत तिचा विवाह झाला. आता तिला हे सर्व गोष्टी माहीत होत्या किंवा नारदमुनीने सांगितल्याप्रमाणे आपला जो पती आहे त्या अल्पायुष्य आहे तिला जाणवलं. त्याप्रमाणे तिने सावित्री वटवृक्षाची उपासना करायचं ठरवलं आणि नित्यनेमाने वटवृक्षाची उपासना केली. एक टाईम भोजन करून त्या वटवृक्षाचं तिने नित्यनेमाने पूजन केलं. त्या नित्यनेमाने पूजनामुळं वटवृक्षाची आराधना करत असताना ज्यावेळेस तिला असं वाटलं की आपण ज्या वनामध्ये राहतोय, त्या वनामध्ये आपण एकदा फिरलं पाहिजे. त्यावेळेस तिला लक्षात होतं की आपल्या पतीची मरणाची तिथी किंवा मरणाची तारीख हे त्या सावित्रीला माहीत होती. त्या दिवशीच त्या वनामध्ये द्विमशन राजाला म्हणजे आपल्या सासऱ्यांना विचारून ती सावित्री आणि तिचा मुलगा म्हणजे सत्यवान या वनामध्ये फिरायला गेले. त्या वनामध्ये फिरायला जात असताना काही काळ आराम करावा या हेतूने सावित्री देवी वटवृक्षाखाली थांबते आणि त्या वटवृक्षाखाली तो सत्यवान सुद्धा त्या ठिकाणी थांबतो आणि काही काळातच त्याला शरीरामध्ये वेदना व्हायला लागतात, डोक्यामध्ये त्रास व्हायला लागतो आणि तो धडपडून तिच्या मांडीवरती पडतो. आता सत्यवान नावाचा जो मनुष्य होता, तो आपल्या पत्नीच्या मांडीवरती पडला आणि पत्नीने यमराजाला येताना पाहिलं आणि यमराजासोबत तिने उपासना केली. यमराजांना उपासना करत असताना यमराजाला सुद्धा त्याने प्रसन्न करून घेतलं. यमराजाला प्रसन्न करून घेतल्यानंतर त्याने वरदान मागायला सांगितलं. तर त्याने द्विमशन नावाचा जो राजा आहे म्हणजे तिचा सासरा, तिचं अंधकार दूर व्हावा, येणारं जे भविष्य आहे, त्याचं पूर्वीचं जो राज्य काही राजाने बळकावलं होतं, ते राज्य त्याला पुन्हा वापस मिळावं असं वरदान त्या यमाकडे मागितलं. वरदानाप्रित्यर्थ यमाने हे सर्व वरदान त्या सत्यवान नावाच्या पत्नी, त्या सावित्री नावाच्या पत्नीला वरदान दिलं आणि वरदान दिल्यानंतर काही काळ अल्पायुष्य म्हणजे जसा पूर्वी होता त्याचप्रमाणे 14 वर्ष आयुष्य तिचा पतीला पुन्हा प्राप्त होईल असं त्या यमराजाने सांगितलं. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तिने आपल्या पतीसोबत आणि आपल्या सर्व कुटुंबासोबत उत्तम काळ घडविला आणि त्या काळामध्ये तिने वटपौर्णिमाचं जसं पूर्वी पूजन केलं होतं, तसं दर पौर्णिमेला म्हणजे ज्येष्ठ मासातील जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला तिने आपल्या सर्व स्त्रियांसोबत, आपल्या सर्व जवळपासच्या मैत्रिणींसोबत वटपौर्णिमेचा
नित्यनेमाने पूजन करण्याचा संकल्प केला. असा कथा किंवा अशी जी दंतकथा आहे ती कथा आपल्याला स्कंद पुराणामध्ये पाहायला आढळते. नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.